नमस्कार. हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत. श्री गुरुदेव दत्त प्रसन्न असलेले बार्शी येथील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या व्याधी आणि आजार मुक्त झाले आहेत. बार्शी येथील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांना श्री गुरुदेव दत्त प्रसन्न असल्याने संबंध महाराष्ट्रातून हजारो भाविक बार्शी येथील त्यांच्या मठामध्ये दर्शनासाठी आणि दीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर घरबंधनामुळे देखील अनेक लोकांच्या अनेक व्याधी दूर झाल्या आहेत. चला तर पाहूया भाविकांच्या प्रतिक्रिया. माऊली, आपलं नाव काय? माझं नाव माया कवडे. आपलं गाव कोणतं? औसा तालुका बोरफळ. बरं. आपल्याला काय आजार होता किंवा काय त्रास होत होता? मला पाय दुखायचे, असं पिंड दुखायच्या, असं कमरे त्याची पाठीत असं अर्ध्यामध्ये चमकायचे जास्ती, मान दुखायची, खूपच त्रास होता मला. कधीपासून त्रास होत होता? मला 5-6 महिने जरा खूप त्रास होत होता. बरं. जास्त दुखायचं होतं. रात्रभर झोप पण यायची ना, काही नाही. दवाखान्यात वगैरे काही गेले होते का? दवाखान्यात गेले, सगळं केलं, तात्पुरतं राहणे आणि लगेच परत चालू व्हायचं. पण बंद काही झालं नाही? नाही झालं. आणि मग असं करता करता आम्हाला लातूरमधून ते गुळवे होते, त्यांच्याकडून आम्हाला माहिती झाली अशी महाराजांच्याकडे जावं म्हणून. बरं. मग मी माझ्या भावाला इथं पाठवून चौकशी केली. माझ्या भावाने विचारले आणि मग मी इथं आले. पुन्हा गेल्या वेळेस आले. एकच वारी पण जाता वेळेस मला त्रास होता, रस्त्याने जाताना खूप दुखायचं माझं. मग पुन्हा जाताना दुखायला पण मला वाटली काय दुखायला जास्त झालं की मला वाटलं. आणि परत मी घरी जाऊन मग लिंब वगैरे प्यायला चालू केलं, तेव्हा तसं माझं कमी होत गेलं. माझं अर्ध्याच्या वर कमी झाले माझं. म्हणजे 50% तुमचा आजार बरा झाला आहे? त्याच्याच पण पुढं बंद चालेल. बरं. किती वारी तुमची? आता ही दुसरी वारी. बरं. महाराजांनी काय तुम्हाला गोळ्या औषधं काय दिलेत का? काहीच खायचं नाही. मी खाल्लं पण नाही गेल्यापासून. मी गोळी खाल्ली नाही ना, काहीच केलं नाही. काही नवस वगैरे काही करायला सांगितले का महाराजांनी? काही असलं काय नाही, नवस नाही, काय नाही. आपल्याला जेवढं घडेल तेवढं 10-50 रुपये 100 रुपये ठेवले देवा पुढं आणि पाया पडून गेले, बाकी काहीच नाही. महाराजांनी काही देणगी वगैरे पैसे काय मागितले? मागितलेलं नाही, काही गरज नाही. म्हणजे फक्त नीट व्हावं एवढंच माझा आशीर्वाद आहे. मी तिने आशीर्वाद दिला, बाकी काही नाही. बरं. महाराजांना दत्त प्रसन्न आहे असं संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा आहे, मोठी ख्याती आहे. आणि महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. अनेकांच्या व्याधी पीडा दूर झालेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? नाही, खरोखर झालं म्हणूनच माझ्याबरोबर एक महिला घेऊन आले. मी माझं खूप कमी झाले, ती चल म्हणून त्या बाईला घेऊन आले माझ्याबरोबर. बरं. आणि मला विश्वास वाटला की आता खरोखरच कमी व्हायले म्हणून. मला आधी विश्वास नव्हता, मी खरं बोलते. मी यायला पण तयार नव्हती, माझ्या बहिणीबरोबर यायला तयार नव्हते. मी 15 दिवस टाळत होते, नको जात असतो. तरी पण आले. आणि जेव्हा मला कमी वाटायला तेव्हा आता मी स्वतः होणार, ती घरी राहिली आणि मी आले. आता चांगला फरक पडलाय तुम्हाला? हो. बरं. याच्यामध्ये तुम्हाला महाराजांची काही बुवागिरी, फसवणूक, भोंदोगिरी किंवा असं काही अंधश्रद्धा काही वाटते का तुम्हाला? काही तसं वाटत नाही? तसं असं मी आलीच नसते इथं. बरं. मला कमी वाटलं म्हणूनच मी आज आले. बरं. महाराष्ट्रामध्ये असे अनेक भाविक आहेत किंवा असे अनेक आहेत की त्यांना वेगवेगळे आजार आहेत, अनेक हॉस्पिटल केले, अनेक उपचार केले, परंतु काही कमी आलेले नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? नाही, मी सांगितलं आता असं तिथं महाराज आहेत असे कुठल्या पण आजारावरती चालतंय सगळं. आणि त्यांचा हा आशीर्वाद म्हणजे हाच नीट होण्याचं कारण आहे. हात फिरवलं तिथं कमी होतं की मला तर कळलं. बरं. त्याशिवाय माझ्या पाठीत खूप चमकत होतं, असं एवढी गाठ होती काय की असं श्वास घेऊ देत नव्हतं. जसं हात फिरवत गेले तसंच माझं कमी होत गेलं. आता कमी झालंय? चक्कच कमी आहे. बरं. त्याचपासून मला असा श्वासात त्रास झाला नाही किंवा पाठीत दुखलं नाहीच दुखलं. आणि मानचा कळस दुखायचा ही पण नाही दुखलं. आणि ही साईड पण दुखायची अशी, ती पण कमी झाली. मला स्वतःलाच अजिब वाटते की खरोखरच कमी व्हायला. आता बरं झालं महाराजांनी आशीर्वाद दिला, आणखी थोडंसं कमी वाटेल मला वाटतं.